नागपूर पश्चिम आणि मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो पार पडणार आहे। मध्य नागपुरात गांधी गेटपासून रोड शो सुरू होऊन संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकापर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान नागपुरातील बडकस चौक परिसरात प्रियंका गांधी यांच्या रोड शोसाठी लावण्यात आलेले काही होर्डिंग्स काढण्यात आले। काँग्रेसचे बॅनर अनधिकृत असल्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बडकस चौकातील प्रियंका गांधींचे होर्डिंग्स काढून टाकले। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। प्रियंका गांधी यांच्या नागपूरच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की निवडणूक अधिकाऱ्यांकडनं प्रियंका गांधी यांच्या शोच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले होर्डिंग काढण्याचं काम सध्या सुरू आहे। भाजपनं असा आरोप केला की हे अनधिकृत आहे, यांनी परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे या संपूर्ण परिसरातले जे होर्डिंग्स आहेत ते काढण्यात येत आहे। खरं तर आज प्रियंका गांधी यांचा नागपूरचा जो रोड शो आहे तो दोन विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे, पश्चिम नागपूर आणि मध्य नागपूर। मात्र मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील जो रोड शो आहे त्याचा समारोप संघ मुख्यालयाचं दार समजल्या जाणाऱ्या बडकस चौकामध्ये होत आहे आणि संपूर्ण बडकस चौकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजवलेलं होतं। मात्र ते सगळं अनधिकृत पद्धतीने सजवलं, त्याची कोणतेही निवडणूक आयोगाकडनं रीतसर परवानगी घेतली नाही, त्यामुळे हे सगळे होर्डिंग्स आता निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काढले जात आहे। पोलिसांच्या सुरक्षेमध्ये हे सगळे होर्डिंग्स इथे काढलेले जात आहे। निवडणूक अधिकारी आपण त्यांना विचार, कोणाची तक्रार होती नेमकी? कोणाची तक्रार ही सिव्हिजिलमधून आलेली आहे तक्रार, आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की त्यांनी परमिशन घेतलेली नाही। आम्ही पण त्यांना विचारलं, काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते तर त्यांनी म्हटलं की अजून परमिशन आलेली नाही असं सांगितलं, तर त्यामुळे आता ही कारवाई चालू आहे। काहीशी तणावाची स्थिती आपल्याला नागपूरच्या बडकस चौकामध्ये पाहायला मिळते। काँग्रेस कार्यकर्ते विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील या भागामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे। आणि निश्चितच आज प्रियंका गांधी यांचा रोड शो आहे, त्यातला दुसऱ्या रोड शोचा समारोप या बडकस चौकात होणार आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष त्या रोड शोकडे असणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तर आज प्रियंका गांधींचा नागपूरमध्ये रोड शो होणार आहे आणि ज्यांच्यासाठी प्रियंका गांधी आज रोड शो घेणार आहेत ते उमेदवार बंटी शेळके हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बडकस चौकामध्ये काही ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले होते, पण हे बॅनर अनधिकृत असल्याची भूमिका घेतली गेली होती आणि त्यानंतर हे बॅनर्स काढून टाकले गेले। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, उमेदवार बंटी शेळके पोहोचल्याचं कळत आहे। निश्चितच बंटी शेळके या भागामध्ये आलेले आहेत, ते उमेदवार देखील आहे, आपण त्यांना विचारूया असं काय कारण झालं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली आणि मग निवडणूक अधिकाऱ्यांनी हे होर्डिंग काढले? नाही, भाजपच्या अधिकाऱ्यांनी जे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार वगैरे केली असेल, पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे आहे पूर्ण नियमांचं पालन करून सारे नियम निकष जे आहे आम्ही त्यांच्यासारखे टाळ्यावर ठेवले नाही। आपण जर बघितलं मध्य नागपूरच्या प्रत्येक परिसरामध्ये त्यांनी अनधिकृत पद्धतीने जे आहे त्यांनी आपले झेंड्याने त्यांनी बॅनर लावलेले आहे आणि एका पद्धतीने जर बघितलं तर लोक त्यांचे बॅनर काढून आले। आणि मी तर म्हातारांची सौगत घेऊन सांगून राहिलो, मी माझ्या लहान भावांना किंवा कार्यकर्त्यांना जे मी म्हटलं की त्यांच्या बॅनरला आपण हात पण लावायचा नाही, त्यांच्या झेंड्यांना हात लावायचा नाही, माझे बॅनर त्यांनी काढले। मेरे बॅनर म्हणणं की तुम्ही पहिले त्यांचे बॅनर काढले तुमच्या घरासमोर? त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या आईची शपथ घाला, नाही तर मी माझ्या आईची शपथ घालतो। मी त्यांच्या बॅनरला किंवा त्यांच्या होर्डिंगला जर हात लावलं असेल किंवा त्यांच्या झेंड्याला हात लावला असेल, त्यांना म्हणा तुम्ही आपल्या आईची शपथ घाला म्हणा, त्यांना म्हणा तुम्ही मोहन भागवतांची शपथ घाला म्हणा। घालेल का ते लोक? नाहीतर मी जे आहे मी माझ्या आईची शपथ घालून सांगतो की मी त्यांच्या बॅनरला आणि त्यांच्या झेंड्याला हात नाही लावला। ठीक, त्यांनी क्या म्हणते माझे बैनर, उन्होंने मेरे बैनर निकाले हैं, लेकिन मध्य नागपुर के सम्मानीय जनता जनार्दन के इनके दिलों से कैसे का मुझे निकालेंगे? यानी उन्होंने मेरे बैनर निकाले, मेरे झंडे निकाले, लेकिन मध्य नागपुर के सम्मानीय जनता जनार्दन के दिलों से वो मुझे निकाल सकते। परवानगी घेतली आहे, परवानगी झाला आहे, सर्व झाला आहे। परवानगी राहिल्यानंतर आपण जर बघितलं तर पूर्णच्या पूर्ण नियम निकष टाळ्यावर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या नारायणच्या या कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांनी माझे बॅनर काढले। ठीक आहे ना, बॅनर आप निकालो, लेकिन लोगों के दिलों से मुझे कैसे निकालोगे? परत लावणार बॅनर? बॅनर परत लावणार म्हणजे आता समजून चला, बॅनर जे आहे बॅनर तर काही लोकांनी म्हटलं होतं की बॅनर जे आहे बंटी आपण लावले पाहिजे, माहोल बनते, तर आता बॅनर लावायची तशी गरज नाही आहे, कारण की मध्य नागपूरच्या सर्व बंटी शेळके यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण कोणत्याही प्रकारे त्यांच्या बॅनरला हात लावला नाही, मग आपले बॅनर्स का काढले गेले असा सवाल ते उपस्थित करतायत। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।